मित्र हो, अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान एम्स दिल्ली येथे नर्सिंग ऑफिसरच्या तब्बल 1794 जागांसाठी भरती निघालेली आहे। या भरतीसाठी कोण पात्र आहे, कोण अर्ज करू शकतं, अर्ज कसा व कुठे करायचा आहे आणि अर्ज शुल्क नेमकं किती असेल याबद्दलची सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात। तत्पूर्वी आपण आपल्या जॉबवाला यूट्यूबर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे असेच नवनवीन माहितीपूर्ण जॉबविषयक आणि नोकरीविषयक व्हिडिओ आपल्यापर्यंत सहज पोहोचतील। मित्र हो, अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान एम्स दिल्ली 2025साठी नर्सिंग ऑफिसर भरती सामान्य पात्र परीक्षा साठी नोटिफिकेशन जाहीर केलेलं असून या भरती अंतर्गत 1794 पदे भरण्यात येणार आहेत। मित्र, इच्छुक उमेदवार जे आहेत ते 17 मार्च 2025पर्यंत एम्सच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज करू शकतात। या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा सदर लिंक दिलेली आहे। ही अर्ज प्रक्रिया 24 फेब्रुवारीपासून सुरू झालेली असून यामध्ये एम्स पटनामध्ये 308 पदे आहेत, जे दिव्यांग उमेदवारांसाठी 29 सीटांचं एकमेव संस्थान आहे। महिलांसाठी 24 आणि पुरुषांसाठी 5 पदे आरक्षित आहेत। तसेच केंद्रीय सशस्त्र पोलीस बल आयुर्विज्ञान संस्थान मैदानगडी येथे 300 पदे आणि एम्स दिल्ली येथे 202 पदे उपलब्ध आहेत। मित्रो, यासाठी नर्सिंग ऑफिसरची भरती जी होणार आहे त्या सामान्य पात्र परीक्षेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे भारतीय नर्सिंग परिषद INC किंवा राज्य नर्सिंग परिषदांद्वारे मान्यताप्राप्त संस्थांमधून BSc ऑनर्स नर्सिंग, BSc नर्सिंग किंवा जनरल नर्सिंग मिडवायफरीमध्ये डिप्लोमा असणे आवश्यक असेल। याशिवाय BSc पोस्ट सर्टिफिकेट किंवा पोस्ट बेसिक BSc नर्सिंग डिग्री असलेले उमेदवार देखील यासाठी अर्ज करू शकतात। अर्ज करणाऱ्याचे भारतीय नर्सिंग परिषद किंवा राज्य नर्सिंग परिषदामध्ये नर्स म्हणून रजिस्ट्रेशन असणे अनिवार्य आहे। NORCET 8 स्कोरच्या आधारावरती एकूण 23 संस्थांमध्ये नर्सिंग ऑफिसर्सची निवड केली जाईल। अर्जाची पात्रता, वयोमर्यादा आणि इतर माहितीसाठी आपण एम्सच्या अधिकृत जाहिरातीला किंवा नोटिफिकेशन जाऊन बघू शकता। सदर नोटिफिकेशनची लिंक आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। आता नेमका अर्ज शुल्क किती असेल तर सामान्य आणि OBC वर्गासाठी 3000 रुपये, तर SC ST आणि EWS श्रेणीतील उमेदवारांसाठी 2400 रुपये अर्ज शुल्क असेल। दिव्यांग वर्गाच्या उमेदवारांना या अर्ज शुल्क भरण्यापासून सूट देण्यात आलेली आहे। अर्ज शुल्क हे डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड किंवा नेट बँकिंगद्वारे सुद्धा भरता येईल। मित्र, अर्ज करण्यासाठी आपल्याला अधिकृत वेबसाईट जी आहे AIIMSEXAMS.AC.in एम्सची ही जी अधिकृत वेबसाईट आहे तिथे जाऊन होमपेजवर असलेल्या रिक्रुटमेंट टॅबवरती जायचं आहे आणि त्यानंतर नर्सिंग ऑफिसर ही टॅब निवडायची आहे। त्यानंतर नर्सिंग ऑफिसर रिक्रुटमेंट कॉमन एलिजिबिलिटी टेस्ट NORCET 8 या लिंकवरती जाऊन मेल ID, फोन नंबर इत्यादी नोंदवून आपण रजिस्ट्रेशन करायचं आहे आणि आपला फॉर्म भरून आवश्यक ते कागदपत्रे आपण अपलोड करायची आहेत। त्यानंतर अर्ज शुल्क भरून आपण सबमिट बटनवरती क्लिक करायचं आहे। उमेदवारांची निवड जी आहे ती 2 टप्प्यांमध्ये केली जाणार आहे। प्राथमिक परीक्षा ही 12 एप्रिल 2025 रोजी घेण्यात येईल आणि यामध्ये यशस्वी झालेले उमेदवार आहेत ते मुख्य परीक्षेसाठी पात्र केले जातील। जी मुख्य परीक्षा आहे ती 2 मे 2025 रोजी आयोजित केली जाणार आहे आणि त्यानंतर अंतिम निवड केली जाईल। तर अशा प्रकारे मित्र, नर्सिंग ऑफिसर या पदासाठी आपल्याला अर्ज करण्याची आणि आपली निवड सार्थ ठरवण्याची ही सुवर्ण संधी आपण दवडू नये। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या नर्सिंगमधील मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ फॉरवर्ड करा, म्हणजे ते सुद्धा या पदासाठी अर्ज करतील आणि यशस्वी होतील। मित्रो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। धन्यवाद।